राज्यातलं सर्वात मोठं प्रशासकीय पद म्हणजे मुख्य सचिवाचं पद आणि ज्यावेळेस एखादी महिला एखाद्या पदावर ही पहिल्यांदाच जाते त्यावर परीक्षेला 100% प्रश्न बनत असतो. मग लक्षात घ्या पहिल्या आणि त्यातल्या त्यात महिलाची घडामोड असेल तर 100% परीक्षेला येणार म्हणजे येणार तो प्रश्न. आणि लक्षात घ्या अशाच प्रकारे ओडिसाची पहिली महिला मुख्य सचिव अनु गर्ग या बनलेल्या आहेत. मग त्या 1991च्या ओडिसाच्या केडरमधून IAS अधिकारी बनल्या आणि त्या आता IAS मधलं सर्वात मोठं पद कोणतं असते? मुख्य सचिव हे पद असते. हे प्रशासनामधलं सर्वात मोठं पद कोणतं असते? मुख्य सचिव. राजकारणामधलं सर्वात मोठं पद कोणतं असते? मुख्यमंत्री राज्यामध्ये. लक्षात घ्या मग ह्याची घोषणा काय झाली 24 डिसेंबर 2025 ला पदभार कधी स्वीकारला 1 जानेवारी 2026 पासून ते आता पदभार स्वीकारणार आहेत. त्या मनोज आहुजा यांची जागा घेणार आहेत. त्याच्या अगोदर कोण होते? ओडिसाचे मुख्य सचिव मनोज आहुजा आणि ओडिसाच्या इतिहासातील ही पहिली महिला मुख्य सचिव असणार आहेत अनु गर्ग. 47व्या त्या मुख्य सचिव आहेत. म्हणजे पहिली महिला आणि एकूण ओडिसा मधल्या एकूण मुख्य सचिवाच्या यादीमध्ये त्या 47व्या ठरणार आहेत. 2023 ला ओडिसाच्या त्या पहिल्या महिला विकास आयुक्त झाल्या होत्या. त्या पहिल्या महिला विकास आयुक्त होत्या. आयुक्त या पदावर त्या पहिल्या महिला होता. आता त्या मुख्य सचिव असणार आहेत ओडिसाच्या. मग लक्षात घ्या सध्या आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं पण होतं मागच्या प्रश्नामध्ये की महाराष्ट्राचे मुख्य सचिव हे कोण असणार आहेत? राजेश अग्रवाल असणार आहेत. तुम्ही पण सांगा महाराष्ट्राचे सध्या मुख्य सचिव कोण आहेत? कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे चालू घडामोडीच्या अजून नवीन माहितीसाठी नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.